मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 98 500 155508. ब्रह्मांड ज्योतिषाची कार्याची शाखा कुठेही नाही. हा माझा पूर्ण पत्ता आहे. आज आपल्याला आम्ही एक वेगळी माहिती देणार आहोत. मला जे काही 4 दिवसापासून फोन येत आहे, काही विनंती करत आहे, काही सूचना करत आहे की दसऱ्याबद्दल आम्हाला काहीतरी विशेष माहिती द्या. आता विशेष माहिती काय द्यावी हा एक प्रश्न माझ्यापुढे आला. आता विशेष माहिती म्हणजे तेच रावणवध आणि मग तो उत्सव आणि ते सीमोल्लंघन, याच्याशिवाय दसऱ्याचं महत्त्व काही नाही. जास्तीत जास्त 3.5 मुहूर्त. हा माझ्यापुढे प्रश्न आला. त्यावेळेला मग मला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांची प्रेरणा मला मिळाली. तिनं काहीतरी कुठेतरी निवेदन केलेलं असावं, कुठेतरी लिहिलेलं असावं, म्हणून मी ते पाहण्याचा प्रयत्न केला आणि मग मला ते साहित्य सापडलं, अवगत झालं. आणि एक वेगळा दृष्टिकोन दसऱ्याबाबत तिने शोधन वृत्तीने करून ठेवलेला मी तुमच्यासमोर ठेवत आहे. म्हणून या प्रित्यर्थ सर्वांच्या वतीने आणि मी माझ्या मनातून माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याला सुरुवात करतो. अष्टमी नवमी काल झाली, आजही आहे. दिनांक 12 उद्या शनिवार आहे आणि शनिवारी दसरा आहे. परंतु सूर्योदयकालीन दशमी नाही, म्हणून उणीव थोडीशी आहे. सकाळी 10:59 पावेतो नवमी तिथी आहे. दशमी त्यानंतर आहे. सूर्योदय कालीन नाही, हे पुनश्च सांगतो. आता ह्यामध्ये धर्मग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं होतं, तिनं शोधन केलं होतं, तेच मी आपल्यापुढे मांडत आहे. दसऱ्याच्या दिवशी एक विजय मुहूर्त असतो. विजय मुहूर्त म्हणजे विजय मिळवून देणारा मुहूर्त, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा मुहूर्त. विजय प्राप्त म्हणजे मनातील इच्छा, मनोकामनातील इच्छा, जे आपलं कार्य आहे ते सिद्धीत जावं. ते कुठलंही कार्य असो, A to Z मनातील अशक्य ते प्राय शक्य होई या मुहूर्तावर, हे लक्षात घ्या. धर्मग्रंथाला विजय मुहूर्ताला फार महत्त्व दिलेले आहे. विजय मुहूर्तावर केलेली इच्छा कार्यसिद्धीस नक्की जाते. मनोवांछित इच्छा आपल्या पूर्ण होतात. कालिका पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. रावणाचा वध झालेला सांगितलेलं ह्याच याच्यात आहे. पार्वतीने महादेवाजवळ विनंती केली, सांगितलं की आपण एक 3.5 मुहूर्त आहे, इतर मुहूर्त आहे, मग सर्वात श्रेष्ठ मुहूर्त कोणता, याविषयी मला काही ज्ञान द्या आणि भक्तगणांना सांगा. पार्वतीच्या मनामध्ये एक वेगळेच होतं, कारण रामाला विजय मिळणार नव्हता आणि त्यांच्यासाठी त्यांची मागणी होती की रावणाचा वध झाला पाहिजे. रावणाचा वध झालाच नसता, कारण त्यांच्या मागे महादेवाचा आशीर्वाद होता. ते महादेवाचे भक्त होते. राम अयशस्वी झाले होते, परंतु ह्या मंत्रसिद्धीने, ह्या वेळाने, विजय मुहूर्ताने त्यांना यश मिळालं आणि रावणाचा वध झाला. हा उलगडा आपल्याला स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी केलेला आहे. म्हणजे पहा, निधनानंतरही कार्यरत राहणे किती गमतीचं आहे आणि दुःखतही आहे, सौख्याचंही आहे. काही व्यक्तींच्याच नशिबात असतात ज्या महान असतात त्या. आणि हे अचानक मला सकाळी अवगत झालं आणि मी तुम्हाला लगेच मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर सांगण्याचा प्रयत्न करत असताना विजय मुहूर्त दुपारी 2:04 आहे, तो 2:51 पावतो आहे. या कार्यामध्ये आपली इच्छा बोला, मनोवांछित इच्छा बोला. या कार्यामध्ये आपल्याला काही पूजनही करायचं आहे. तर व्यापारीकरांनी आपल्याला पूजन करायचं आहे. जे तुमच्याजवळ साहित्य असेल त्यांनी, पोलिसांनी शस्त्राचं पूजन करावं, सैनिकांनी शस्त्राचं पूजन करावं, डॉक्टर गिक्टर असतील त्यांनी इंजेक्शन साहित्याचं पूजन करावं, किराणा माल ज्वेलर्स यांनी वजन काट्याचं पूजन करावं, वकिलांनी कायद्याच्या पुस्तकाचं पूजन करावं, केश कारखानालय, ब्युटी पार्लर, कैची, वस्त्रा, कंगव्याचं पूजन करावं, धोबी यांनी प्रेसचं पूजन करावं, शिक्षकांनी वही, ग्रंथ, पेनचं पूजन करावं, नौकर वर्गाने त्यांचे जे काही प्रमुख साहित्य असेल त्यांचे पूजन करावं, शेतकरी वर्गाने कुदळी फावड्याचं पूजन करावं, कुंभाराने आपले चाकाचं पूजन करावं, वाहतूकदारांनी वाहनाचं पूजन करावं, सुवर्णकारांनी आयरन हातोड्याचं पूजन करावं, फोटोग्राफरने कॅमेराचं पूजन करावं,
फळ विक्रेत्यांनी लोटगाडी जे काही कार्य असेल, बैठक असेल, त्याचं पूजन करावं. मोबाईल कॅम्प्युटरवाल्याने पैशाच्या जागेचं पूजन करावं. या दिवशी आपल्याला जे प्रथम नाणे येईल, व्यापारी लोकांना त्यांनी नाणं किंवा नोट आपल्याला जपून ठेवायचे. इतरांना नाणे नोट येण्याची संभावना नाही तर त्यांनी बाजारात जायचं ह्या वेळेला आणि काहीतरी खरेदी करायची आणि त्या खरेदीच्या मार्फत जे काही आपल्याला पैसे परत येतील ते पैसे नोट किंवा जे नाणं असेल ते आपल्याला संग्रहित करायचं आहे. त्याचं पूजन करायचं आहे आपल्याला आणि ते पूजन करून आपल्याला ते संग्रहित ठेवायचं आहे आणि ते नंतर आपल्याला एक पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून आपल्या पैशाच्या जागी ठेवायचं आहे. आता जो महादेवांनी जो मंत्रजाप दिलेला आहे तो मी सर्वांना सांगणार आहे. तो आपण लिहून घ्यायचा आहे आपल्याला. पार्वतीने शंकरांना एक प्रश्न त्यावेळेला विचारला होता की सर्वांसाठी एक विशेष मुहूर्त द्या, त्यात यश मिळेल. आणि रामाने हा मंत्रजाप केला आणि त्यांना यश मिळालं. पूर्ण वर्षभरात सर्वाधिक विजय काळ हा अत्यंत शुभ कालावधीचा काळ समजला जातो. प्रभू रामचंद्राने रावणवधाच्या प्रमुख सूत्र याच काळात सुरू केले म्हणून रावणाचा वर विजय प्राप्त झाला. अर्जुनाने सुद्धा याच काळात मंत्राचा जाप केला म्हणून अर्जुनालाही यश मिळालं आहे. राजकारणाला व्यक्तींना विशेष सांगा असं वाटते की तुम्हाला विजय प्राप्त हवा असेल तर हा विजयाचा मंत्र आपण आपल्या कुळदेवतेसमोर म्हणायचा आहे. शमी वृक्षाखाली म्हणायचं आहे, आपट्या वृक्षाच्या पानाखाली म्हणायचं आहे, जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे म्हणायचं आहे. पण घराच्या बाहेर हा मंत्रजाप करू नका. असं असताना आपल्याला तो मंत्रजाप जो मी सांगणार आहे तो नीट लक्ष ठेवा. आपल्याला मंत्रजाप मेष राशींनी एकदा, वृषभ राशींनी दोनदा, मिथुन राशींनी तीनदा, कर्क राशींनी चौथ्यांदा, सिंह राशींनी पाचव्यांदा, कन्या राशींनी सहाव्यांदा, तुला राशींनी सातव्यांदा, वृश्चिक राशींनी आठव्यांदा, धनु राशींनी नवव्यांदा, मकर राशींनी 10व्यांदा, कुंभ राशींनी 11व्यांदा आणि मीन राशींनी 12 वेळा. मंत्रजाप हा एका कागदावर लिहून ठेवायचा आहे. पाकिट बंद करायचं आहे आणि ते पाकिट आपल्या कुलदेवतेसमोर ठेवून द्यायचं आहे. पाकिटावर श्री लिहायचं आहे, विजयी भव एवढं अक्षर लिहायचं आणि ते पाकिट ठेवून द्यायचं आहे. कायमस्वरूपी हे पाकिट आपल्याजवळ राहू द्या, ते कधीही उघडू नका आणि याचं पूजन करा. यश कितपत मिळते याविषयी आम्हाला आपण कळवलं तर आम्ही तर आजही तुम्हाला आशीर्वाद देतो आहे. तुमची इच्छा सफल हो असंही आम्ही आमच्या सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला पाठवत आहे. पण त्या प्रित्यर्थ आपण जर तुम्ही आम्हाला लिखित कळवलं तर आम्हाला अत्यंत आनंद होईल आणि समाधान होईल आणि तुम्हाला काही केल्याचंही आम्हाला समाधान होईल आणि काही आम्हाला गोष्टी सांगायच्या असेल तर त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू. मंत्रजाप असा आहे. शमी शमयते, शनी शमयते पापम, शमी लोहित कंटका, धरिभ्य जुन बाणानां समस्य प्रियवादिनी. पुन्हा म्हणतो. शमी शमयते पापम, शमी लोहित कंटका, धरिभ्य जुन बाणानां समस्य रामस्य प्रियवादिनी. पुन्हा ऐका. शमी शमयते पापम, शमी लोहित कंटका अर्धा न त्याला ट, धरी अर्धा भ त्याला य, जीव उकार पहिला आणि वरती रफार न, धरीर्भुर्जुन बाणानाम रामस्य प्रियवादिनी. शमी शमयते पापम, शमी लोहित कंटका, धरीर्भ्यर्जुन बाणानाम रामस्य प्रियवादिनी. हा व्हिडिओ शांतपणे ऐकून लिहून घ्या. आपल्याला सदिच्छा शुभेच्छा माझ्या आहेत. आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो. निधनानंतरही काही व्यक्ती कशा महान असतात याचा दृष्टिगोचर मला आला आहे. मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्योतिषशास्त्रात प्रकांड पंडित माझी पत्नी होती. तिचं काही लेखन अजूनही मला अवगत झालेलं आहे. यथावकाश मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. असो, आजच्या कार्याचं समापन इथेच करूया.